गुड इव्हनिंग, नमस्कार. आणि आपण एक 2च मिनिटात आजचं सेशन सुरू करूयात. सगळ्यांना कल्पना आहे की हे ट्रेनिंग काय आहे? माझी खात्री आहे की तुम्ही ओरिएंटेशनचा व्हिडिओ पाहिलाय आणि तुम्हाला कल्पना आहे की हे सगळं ट्रेनिंग का आहे आणि याचा बेनिफिट काय आहे. किती जणांनी ओरिएंटेशन आमचं अटेंड केलंय किंवा किती जणांनी तो व्हिडिओ ओरिएंटेशनचा पाहिलाय? कमेंट कराल मेसेज बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये. मला आवडेल ऐकायला की किती जणांनी अटेंड केलेलं आहे. गुड इव्हनिंग वर्षा, शिल्पा. हाय, तुम्ही लोकांनी ओरिएंटेशन व्हिडिओ पाहिलेला आहे? हे ट्रेनिंग कशाबद्दल आहे, याचे बेनिफिट्स काय आहे? ग्रेट ग्रेट, आय एम ग्लॅड. तर जे लोकही आज पहिल्यांदा आज खूप जण जॉईन होणार आहेत या ट्रेनिंगसाठी आणि हे मुद्दामून फेसबुक लाईव्ह आपण करतोय कारण जितक्या वेळा ज्यांना हे बघायचंय किंवा परत जाऊन तुम्हाला एखादा टॉपिक कळला नाही बघायचा किंवा आम्ही मागच्या आठवड्यामध्ये हिंदीमध्ये ट्रेनिंग घेतलं, ते पण बरेच जणांनी उशिरा जॉईन केलं आणि पहिली काही त्यांची सेशन्स मिस झाली, तरी पण ती लोक हे बघू शकतील म्हणून हे लाईव्ह आपण करतोय. हेलो मनदीप, हरियाणा से। मनदीप जी, आप मराठी समझते हैं न, तो आप हिंदी सेशन अटेंड कीजिए 8 o'clock का, ओके, जो HBO राजस्थान पेज पे है. हॅलो किरण, सीमा, शिल्पा. तर आपण सुरू करूयात आजचं ट्रेनिंग वेळ वाया न घालवता. 6:01 झालाय. लेट स्टार्ट. ओके, तर मी सगळ्यांचं स्वागत करते आणि थँक्यू. हा सगळा उत्साह तुम्ही छान ठेवलाय, त्यामुळे मला पण खूप उत्साह आहे हे ट्रेनिंग घेण्यात. आता आज सॅनिटेशन आणि स्टरलायझेशन वरती आपण मेन कसं सॅनिटाईज करायचंय, कसं स्टरलाइज करायचंय ते शिकणार आहोत. ओके, तो लेट्स सी. स्लाइड्स जरी इंग्लिश मध्ये असल्या तरी नॉलेज सेमच आहे. याचं मराठी बुकलेट, हिंदी बुकलेट सुद्धा रेडी केलेलं आहे असोसिएशन ऑफ ब्युटी थेरपी आणि कॉस्मेटॉलॉजी इंडिया या टीमनी, या बोर्ड मेंबर्सनी. तर तुम्हाला ते हवं असेल तर तसं मी रोज सेशन्स मध्ये सांगते की प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवू. ओके, आयदर ईमेल किंवा व्हॉट्सअप थ्रू. PDF फाईल आहे. ओके, माझा आवाज क्लिअर आहे? सत्यभामा, स्नेहल, माझा आवाज क्लिअर आहे का? प्लीज येस टाईप करा. येत असेल आवाज तर. ऑडिबल आहे का मी? शिल्पा यनगुळ, थोडं बाकी आहे पाहायचं. नो प्रॉब्लेम शिल्पा, पुन्हा पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ट्रेनिंग पोहोचवा. कारण फर्स्ट टाइम सिडेस्कोनी असा एक फ्री सर्टिफिकेशन सुरू केलंय. सिडेस्कोचे आपल्याला माहिती की सगळे कोर्सेस खूप महाग असतात आणि प्रत्येकाचं ब्युटी थेरपीमध्ये ड्रीम असतं की माझ्याकडे एक सिडेस्कोचं सर्टिफिकेट हवंय. तर हे तुमचं ड्रीम सिडेस्कोनी एक छान तुम्हाला या कोविड सिच्युएशन मध्ये गिफ्ट सारखं दिलेलं आहे. सो त्याचा चांगला वापर करून घ्या. ओके, तर लेट स्टार्ट. बरीच मंडळी जमा झालेली आहेत. तर आता पहिले आपण पाहूयात स्टरलायझेशन म्हणजे काय. ओके, तर स्टरलायझेशनचा तुम्ही जर गुगल मिनिंग बघितलात मराठीमध्ये तर तो अर्थ पूर्ण वेगळा आहे. बघा, तुम्हाला हसायला येईल. ओके, सो स्टरलायझेशनचा इंग्लिश मिनिंग असा आहे, अर्थ असा आहे की पूर्णपणे जीवाणू जे आहेत, बॅक्टेरिया, फंगाय, स्पोर्स म्हणजे त्याची अंडी, ते पूर्णपणे नाश पावणं म्हणजे त्याला निर्जंतुक करणं एखादी वस्तू, त्याला स्टरलायझेशन असा अर्थ आहे. सो डेफिनेशन काय? कंप्लीट डिस्ट्रक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड देअर कॉजेस विच मीन्स इट ऑल्सो डिस्ट्रॉय स्पोर्स. म्हणजे त्याची जी अंडी आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्सची, कुठलंही बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन एखाद्या इन्स्ट्रुमेंटवर आहे, तर ते जर स्टरलाइज करतो आपण जेव्हा ती वस्तू किंवा इन्स्ट्रुमेंट सलॉन मध्ये, तर तेव्हा 99.9% जर्म्स कमी होतात. पण सॅनिटेशन म्हणजे काय? तर सॅनिटेशन कसं काय? सॅनिटेशन इज ऑलवेज कमी प्रमाणात. म्हणजे तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत की हे पूर्ण निर्जंतुक झालंय. सॅनिटेशन ही एक क्लिनिंग पेक्षा थोडीशी वरची स्टेप आपण म्हणू की साधं स्वच्छ केलं आणि सॅनिटाईज केलं, हात सॅनिटाईज केले,
म्हणजे थोडे निर्जंतुक केले, पण जोपर्यंत तुम्ही हात स्वच्छ साबणाने गरम पाण्याने व्यवस्थित धुवत नाही तोपर्यंत ते पूर्ण निर्जंतुक होत नाहीत. त्यामुळे सॅनिटायझरचाच नुसता वापर आणि हात स्वच्छ धुवायचेच नाही. तर हे सगळ्यांनी प्लीज फॉलो करा, कारण अति सॅनिटायझरचा वापर पण स्किनसाठी चांगला नाहीये. ओके, कारण त्यात खूप केमिकल्स आहेत, अल्कोहोल आहे. व्हाय अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्टरलायझेशन इन सलॉन अँड स्पा इंडस्ट्री, याचं महत्व काय आहे आणि का आहे सलॉन इंडस्ट्रीमध्ये ते आपण पाहूया. आपण एक सतत क्लायंटच्या ना डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतो. ब्युटिशियन्स म्हणा, हेअर ड्रेसर्स, मेकअप आर्टिस्ट, नेल टेक्निशियन्स. काय होतं की आपण सतत क्लायंटच्या हाताला, चेहऱ्याला, केसांना हात लावत असतो. हे करताना काय होतं की नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला ब्युटी थेरपिस्ट किंवा काम करणाऱ्या माणसाकडनंच कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन स्प्रेड होतंय, पण काही क्लायंट सुद्धा इन्फेक्शन कॅरियर असतात. तर दोघांच्या दृष्टीने हायजेनिक सगळ्या प्रोसिजर, सगळ्या ज्या काय म्हणू आपण, त्याचे जे फॅक्टर्स आहेत ते फॉलो करणं फार गरजेचं आहे आपल्या सलॉन मध्ये किंवा स्पा मध्ये. याने काय होतं, तर क्रॉस इन्फेक्शन होत नाही, म्हणजे एकमेकांचं इन्फेक्शन एकमेकांना होत नाही आणि एक हेल्दी लाईफ आपण जगू शकतो. नाहीतर आपण जर ही स्वच्छता फॉलोच केली नाही तर सतत काय होईल, कालच्या सेशन मध्ये पण मी सांगितलं की सतत आपली बॉडी फाईट करते आजारांची, इम्युन सिस्टीम लो होतीये आणि तुम्ही विशेष सायकल मध्ये अडकलात की घाण आहे, स्वच्छता नाहीये आणि तुम्हाला कुठले तरी आजार होत आहेत, तुमच्या सलॉन थ्रू दुसऱ्यांना काही आजार किंवा रोग होत आहेत आणि एव्हरीथिंग इज गोइंग ऑन अ टॉस. म्हणजे खूप हेल्दी हे लिव्हिंग नाहीये. सो इट्स नॉट गुड की तुम्ही हायजेनिक प्रोसिजर्स फॉलो न करणं हे तुमच्या करिअर साठी सुद्धा चांगलं नाहीये, करिअर आणि बिझनेस लाईफ साठी. ओके, आता ना 3 प्रकारचे स्टरलायझेशनचे मेथड्स सिडेस्कोनी सांगितलेत. हा सगळा जो अभ्यासक्रम आहे हा सिडेस्कोनी आपल्याला जो पाठवलाय त्याच्यावर आधारित आहे. ओके, तर या इंग्लिश नोट्स मध्ये तुम्हाला मी जे मगाशी सांगितलं की बुकलेट आम्ही तुम्हाला पाठवू, त्याच्यात तुम्हाला या नोट्स मिळतीलच. आणि या प्रत्येक ह्याला ना काही शब्दांना मराठी अर्थ आहे, पण मराठी अर्थ काही खूप फनी आहे किंवा हिंदी अर्थ. तर तुम्ही थोडा इंग्लिश मराठी हिंदी असा एकत्र अभ्यास करा. ओके, एक्झाम द्यायच्या वेळेला जास्त सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे, आता आपण बघूयात की ह्या ज्या 3 मेथड्स आहेत, फिजिकल मेथड, केमिकल मेथड आणि रेडिएशन मेथड, याचं आपण ना सगळं स्ट्रक्चर त्यांनी कसं सांगितलंय, कोणती वस्तू कशी स्टरलाइज करायची ते आपण आता पुढच्या स्लाइड्स मध्ये पाहूयात. एक पेन आणि बुक ठेवा प्लीज जवळ, म्हणजे तुम्हाला छान सगळ्याचे डिटेल्स पण घेता येतील. ठीक आहे, फिजिकल मेथड मध्ये मॉइस्ट हीट स्टरलायझेशन, ड्राय हीट स्टरलायझेशन आणि रेडिएशन मेथड आहे. ओके, सो फिजिकल मेथड म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्च्युली तुम्हाला वस्तू काढायच्या आहेत, स्टरलायझर मध्ये टाकायच्या आहेत, त्याला ड्राय हीट स्टरलायझेशन द्यायचंय, किंवा रेडिएशन मेथड मध्ये टाकायच्या आहेत, बाहेर काढायच्या आहेत. दॅट इज फिजिकल. ओके, तुम्ही त्याच्यात काहीतरी इन्व्हॉल्ड आहे, देर इज सम फिजिकॅलिटी इन्व्हॉल्ड. ह्याचा तुम्हाला मराठी किंवा हिंदी मी अर्थ असा सांगू शकणार नाही, पण देर इज सर्टन फिजिकॅलिटी इन्व्हॉल्ड त्या प्रॉडक्ट रिलेटेड, त्या वस्तू इक्विपमेंट रिलेटेड पण, आणि युअर ऍक्शन्स ऑल्सो. कारण पुढचं आहे केमिकल स्टरलायझेशन आणि त्याच्यानंतरचं पुढचं आहे रेडिएशन, ज्याच्यामध्ये कुठलं तरी मशीन किंवा कुठलं तरी केमिकल काम करतंय, बट इट वर्क्स ऑन द फिजिकल ऍस्पेक्ट ऑफ द इक्विपमेंट. म्हणजे जे तुम्ही इक्विपमेंट, कात्री, कंगवे किंवा काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यावर काम करताय. ओके, सो थोडं समजायला जर ट्रिकी असेल तर हिंदी मराठी नोट्स दोन्ही रेफर करा. ओके, पहिलं बघूयात मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. मॉइस्ट म्हणजे ज्याच्यात थोडी बाष्पता आहे, आर्द्रता आहे, असं मॉइस्ट हीट स्टरलायझेशन, जे ऑटोक्लॅव्ह मध्ये मिळतात. तर हे ऑटोक्लॅव्ह काय आहे, तर हे तुम्हाला डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल्स इथे दिसेल. पूर्वी सुद्धा सिरिंजेस स्टरलाइज करायला ऑटोक्लेव्ह, छोटे ऑटोक्लेव्ह किंवा मोठे ऑटोक्लेव्ह आपण वापरलेले बघितलेत. पण तुम्ही जर मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये गेलात जिथे ऑपरेशन थिएटर वगैरे आहे, अशा हॉस्पिटल्स मध्ये ऑटोक्लेव्ह मध्ये हे सगळे ऑपरेशन थिएटर मधले इन्स्ट्रुमेंट स्टरलाइज केले जातात. जे मी सुरुवातीला सांगितलं, 99.9% त्यातले जर्म्स, स्पोर्स, व्हायरसेस निघून जातात. ओके, ड्राय हीट स्टरलायझेशन मध्ये ग्लास बीड स्टरलायझर आहे. पुढच्या स्लाइड मध्ये आपण त्याचं चित्रही बघूयात, कसा वापरायचा तेही बघूयात. रेडिएशन मेथड मध्ये युव्ही लाईट कॅबिनेट आहे, म्हणजे युव्ही जे रेज आहेत आपले, त्यांनी
कसं क्लिनिंग होतं ते एक एक जशी स्लाइड पुढे जाईल तसं तसं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. डिफरन्स बिटवीन मॉइस्ट हीट अँड ड्राय हीट. तर ही बाष्प असणारी हीट आणि ड्राय हीट म्हणजे कोरडी हीट यात एक बेसिक फरक काय आहे? तर मॉइस्ट हीट मध्ये काय आहे? टेम्परेचर, लोअर टेम्परेचर, हायर प्रेशर ऑफ वॉटर. पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेलच की हा जो ऑटोक्लेव्ह आहे हा एका कुकर सारखा दिसतो. ओके, त्यामुळे जे मॉइस्ट हीट स्टरलायझेशन आहे ह्याच्यात काय आहे? तर टेम्परेचर लो आहे पण वॉटर प्रेशर खूप हाय आहे. ड्राय हीट मध्ये काय आहे? तर इन्व्हॉल्व्स ड्राय एअर ऑफ हायर टेम्परेचर अँड फॉर लॉंगर टाइम. सो ड्राय हीट स्टरलायझेशन मध्ये काय होत आहे? खूप कोरडी आणि अत्यंत गरम हवा आहे. ओके, आता याचं साधं उदाहरण पटकन समजायचं असेल तर मी देते की आपण स्टीम्स आणि सॉनाज आपल्या सलॉन्स मध्ये काही आहेत, स्पाज मध्ये आहेत किंवा जिम्स मध्ये असतात. तर स्टीम रूम मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिथली हीट मॉइस्ट हीट आहे, थोडी बाष्पता आहे, आतमध्ये वाफ आहे. आणि ड्राय हीट म्हणजे तुमचे सॉनाज की जिथे खूप ड्राय कोरडी हीट आहे, तापल्याचा फील आहे. ओके, सो दिस इज व्हॉट अ बेसिक ह्याचं एक विश्लेषण मी तुम्हाला आता सांगितलं. मॉइस्ट हीट मध्ये तुम्हाला स्टीम लागते आणि पाणी लागतं. ओके, इट नीड स्टीम अँड वॉटर. ड्राय हीट मध्ये नो यूज ऑफ स्टीम अँड वॉटर, इट्स जस्ट अ ड्राय हीट. म्हणजे त्यात काही आतमध्ये हिटिंग अप्लायन्सेस आहेत जे तो एरिया त्या स्टरलायझरचा, त्या सॅनिटायझरचा, सॉरी स्टरलायझरचा तो एरिया खूप गरम करतं. ओके, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन टेक्स लेस टाइम. मॉइस्ट हीट म्हणजे जे आपण ऑटोक्लेव्ह मध्ये बघणार आहोत ते जरा कमी वेळाचं काम आहे. आणि ही जी प्रोसेस आहे आपली ड्राय हीटची, ते थोडं जास्त वेळ घेतं. ओके, काही क्वेरीज असल्या तरी प्लीज तुमच्या चॅटबॉक्स मध्ये टाका. कुठल्याही रिलेटेड टू आपला आत्ताचा, पहिले तर आपण आपल्या सब्जेक्टवर फोकस करणार आहोत आणि नंतर तुम्हाला अजून काही अशा जनरल क्वेरीज असतील तर त्या पण आपण वेळ उरला तर घेऊ शकतो. आता केमिकल स्टरलायझेशन किंवा केमिकल मेथड काय आपण बघू. आपल्याला ही सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, व्हेरी कॉमन. ओके, व्हॉट इज वेट स्टरलायझेशन? ह्याच्यामध्ये ना अँटीसेप्टिक्स वापरले जातात. कुठले? डेटॉल, क्लोरॉक्झिनॉल, बेन्झिलकोनियम क्लोराईड, ब्लीच. ओके, तर आपल्याला हे वेट स्टरलायझेशन आपण जनरली सुद्धा सलॉन मध्ये करतो की सगळे कंगवे, आपले मेकअप ब्रशेस किंवा आपले मॅनिक्युअर पेडिक्युअरचे इन्स्ट्रुमेंट्स, टूल्स आपण सगळे डेटॉल मध्ये वगैरे डिप करतो. किंवा तुम्ही काही स्पेशली केमिकल आणलं तर त्यात हे क्लोरॅक्झिनॉल आणि बेन्झिलकोनियम क्लोराईड नक्की असतं. सो तुम्ही त्याच्यावरचे कंटेंट्स वाचू शकता. कुठले डाग आपल्याला काढायचे असतील कलरचे वगैरे तर ब्लीच असलेले आपण केमिकल्स वापरतो. सो दॅट कम्स अंडर वेट स्टरलायझेशन. ओके, ज्याच्यात ओलावा आहे, कुठलं तरी लिक्विड किंवा केमिकल तुम्ही वापरताय. ठीक आहे, त्यानंतर येतं वेपर स्टरलायझेशन. वेपर म्हणजे काय? जिथे कुठली तरी वाफ आहे, नॉट नेसेसरी पाण्याची आहे, पण काही केमिकल वाफा सुद्धा वापरल्या जातात. ज्याचा एक उदाहरणं पुढे दिली आहेत की फॉर्मलडिहाइड आणि इथिलीन ऑक्साईड. ओके, आपल्या सगळ्यांना माहितीये की फॉर्मलडिहाइड इज हायली कॅन्सरस आणि खूप साऱ्या हेअर ट्रीटमेंटच्या प्रोडक्ट्स मध्ये, केराटिन मध्ये, ऍक्वा ट्रीटमेंट मध्ये फॉर्मलडिहाइड खूप हेवीली त्याच्यामध्ये आहे. तुम्ही गुगल करू शकता आणि फॉर्मलडिहाइड बद्दल माहिती घेऊ शकता. ओके, सो फॉर्मलडिहाइड काय आहे तर गुगल इट, मी आत्ता सांगत नाही. ओके, तर सेफ्टी वाईल युझिंग केमिकल्स. पुढचा टॉपिक आपला काय आहे की आपण आता हे सगळं वापरणार आहोत. ओके, पण हे सेफ्टीच्या दृष्टीने कसं आहे, योग्य आहे का, आपल्या हाताला त्याचा काही प्रॉब्लेम येईल का, किंवा आपण जर ते फ्युम्स ब्रीथ केले तर आपल्याला काही प्रॉब्लेम येईल का, ते पाहूयात. आता परचेस केमिकल्स इन स्मॉल क्वांटिटीज अँड स्टोअर देम इन कूल ड्राय प्लेस. जनरली त्याच्यावरती पण लिहिलेलं असतं की एखाद्या थंड आणि ड्राय एरियात स्टोअर करा. हे फ्लेमेबल आहेत तर गॅसच्या जवळ किंवा एखादं जिथे ओपन फ्लेम्स आहेत तिथे स्टोअर करू नका. जिथे हीट आहे तिथे स्टोअर करू नका. ओके, डार्क ग्लास बॉटल, अंबर कलर च्या बॉटल्स मध्ये, ब्राऊन कलरच्या ज्या काचेच्या असतात त्याच्यामध्ये स्टोअर करा. कॅप्स, त्याची जी झाकणं आहेत ती टाईट ठेवा. ओके, कारण काय होतं ते जर उघडं राहिलं तर त्याच्यामध्ये जर काही अल्कोहोलिक कंटेंट असेल तर ते उडून जाईल आणि लाईक इव्हॅपोरेट होईल किंवा डिटेरोरेट म्हणजे खराब होऊन जाईल. ओके, तर ह्या कुठल्याही जर केमिकल्स तुम्ही वापरत असाल तर मेक शुअर तुम्ही त्याचे कंटेनर्स पण टाइटली सील करता.
ओके. हे सगळे कंटेनर्स लेबल्ड ठेवा, कवर्ड ठेवा आणि लॉक अँड की मध्ये म्हणजे बंद ठेवा. कारण लहान मुलं किंवा अननोईंगली कुठला तुमचा एखादा नवीन एम्प्लॉई आहे, नवीन हाऊसकीपिंग ची व्यक्ती आणि त्यांना जर कळलं नाही, ते हात डोळ्याला लागले किंवा तोंडाला लागले, तर काही त्याच्याने प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे सगळ्या गोष्टी तुम्ही लॉक अँड की मध्ये व्यवस्थित बंद ठेवा. कुठलेही केमिकल्स, काल पण आपण पाहिलं, कुठलेही केमिकल्स एकदम ब्रीथ करू नका. त्याचा जो पंजंट म्हणजे उग्र वास असतो ना, त्याने कधी कधी आपल्याला असं थोडंसं चक्कर आल्यासारखं होतं किंवा मळमळल्यासारखं होतं. तर कधीच ही केमिकल्स एकदम स्मेल नाही घ्यायचा. तुम्ही जर कुठलीही केमिकलची बॉटल, तुमच्याकडे आता अशी समजा केमिकलची बॉटल एक डब्बा आहे, तर तुम्ही असा लांबनं जस्ट मूव्ह करू शकता चेहऱ्याच्या पुढनं आणि जशी हवा येईल तसं ते तुम्हाला यू कॅन स्मेल इट, खूप असं जवळनं कधी पण हेअर कलरचे आपले डेव्हलपर्स किंवा कशाचाही वास एकदम घ्यायचा नाही. तो तुमच्या बॉडीसाठी सुद्धा चांगला नाहीये. जेव्हा तुम्ही काही केमिकल्स यूज करताय डायल्युजन साठी किंवा मिक्सिंग साठी, तर फनेल म्हणजे नरसाळ त्याचा वापर करा. हे सगळं करताना एक फर्स्ट एड किट हँडी ठेवा, जवळच ठेवा, म्हणजे काही जर सांडलं लागलं तर त्याचा उपयोग होईल. आणि मॅन्युफॅक्चररनी ज्या इन्स्ट्रक्शन आपल्याला सांगितल्या आहेत की हे कसं हँडल करायचं, ते प्लीज फॉलो करा. ओके. कारण प्रत्येक केमिकलचं ट्रेनिंग आपण अशा सेशन्स मधनं घेऊ नाही शकत. तर आपल्याला ह्यातनं अलर्ट व्हायचंय, शहाणं व्हायचंय आणि आपला थोडंसं नॉलेज वाढवायचे की आपण हे केमिकल्स कसे यूज करणार आहोत. समजतंय? तर सिडेस्कोनी ही माहिती पण खूप छान प्रकारे दिली आहे. माझ्या समोर नोट्सची प्रिंट आहे. तुम्ही जर इंग्लिश नोट्स रेफर केल्यात तर पेज नंबर 22, पेज नंबर 23 आणि पेज नंबर 24 ह्याच्यामध्ये भरपूर 25 पर्यंत, पेज नंबर 25, 26 रॅदर 5 ते 6 पेजेस त्यांनी ना सगळ्या केमिकल्सची खूप छान डिटेल माहिती दिली आहे. त्याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न पण येतात, तर सगळ्यांनी ते नीट वाचा. आणि दिस इज लाईक स्टरलायझेशन आणि सॅनिटेशनचं एक बायबल, एक म्हणजे एन्सायक्लोपीडिया ऑन दॅट असं समजा. हा 8 तासाचा टोटल स्टडी आहे. आपण 5 सेशन्स मध्ये तो डिवाइड केलाय. तो तर हा अभ्यास इतकाच करायचा नाहीये, आपल्याला नोट्सही वाचायच्या आहेत. ओके. त्यानंतर तुम्ही बघताय स्टोरेजेस कसं केलंय, त्याला लेबलिंग कसं केलंय. ओके. सो थोडासा त्याच्यामध्ये हे केमिकल स्टोअर करताना व्यवस्थितपणा असणं गरजेचं आहे. ओके. आता आपण बरेच केमिकल्स सलॉन मध्ये वापरतो, राईट फ्रॉम वॉशरूम क्लिनिंगचे केमिकल्स टू आपले काही कलर क्लिनिंगचे केमिकल्स, लॉन्ड्रीला आपल्याला आपण जी सलॉन मध्ये लॉन्ड्री करतो त्याच्यासाठी पण आपण काही केमिकल्स वापरतो. या सगळ्याचं वर्गीकरण, या सगळ्याचं एक ऑर्गनाइज्ड शेल्फ करणं, ह्याला सगळ्याला नीट ठेवणं ही मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. आणि ह्याचं ट्रेनिंग कालच्या सेशन मध्ये आपण बघितलंय की स्टाफ ट्रेनिंग किती इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही आज ऐकताय, तुमच्या स्टाफला सुद्धा हे तुम्ही ऐकायला सांगितलं तर फार छान होईल. म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागणार नाही, पण तुम्ही बसून हे त्यांना ट्रेन करणं. आणि आता बघा पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसते की कसं शेल्फ ऑर्गनाइज्ड पाहिजे किंवा अनऑर्गनाइज्ड शेल्फ कसं दिसतं, हे तुम्हाला स्टाफला सगळं शिकवणं खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही ट्रेनिंग घेताय, स्टाफ घेत नाहीये कदाचित. बरेच सलॉन ओनर स्टाफला सुद्धा हे ट्रेनिंग घ्यायला लावतात, ती खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमचं काम बरंच वाचताय. ओके. आणि हे छोटे छोटे क्वेश्चन्स सिडेस्को एक्झाम मध्ये विचारणार आहे, राईट फ्रॉम केमिकल्स टू स्टोरेज सुद्धा. ओके. पुढे पाहूयात ऑटोक्लेव्ह युनिट किंवा ऑटोक्लाव्ह युनिट, ज्याला प्रेशर कॅबिनेट सुद्धा म्हटलं जातं. ओके. स्लाइड चेंज करते. सोहम महामुनी विचारतात बुक नाही ना. सोहम, तुम्हाला एक पीडीएफ फाईल मिळेल, तुम्ही ओरिएंटेशन सेशन बघा. ज्या लोकांना ते सेम क्वेश्चन्स आहेत ना, त्यांच्यासाठी मी 2 ओरिएंटेशन घेतले लास्ट टू लास्ट वीक 12-13 जुलैला. एक IGTV तुम्ही इंस्टाग्रामवर पाहू शकता किंवा या सेम फेसबुक पेजवर पाहू शकता. तुमचे सगळे क्वेश्चन सॉर्टेड आहेत त्याच्यात. तर प्लीज ते क्वेश्चन तुम्ही आज रात्री नक्की बघा ओरिएंटेशन. ओके. आता ऑटोक्लाव्ह काय बघूयात. मी मगाशी जे सांगितलं प्रेशर कुकर सारखं दिसतं, ज्याच्यामध्ये स्टीम होते आणि आपली इक्विपमेंट सगळी जी आपण मेटल इन्स्ट्रुमेंट जी वापरतो ती स्टरलाइज होतात. तर आता हे काय आहे, तर हे एक प्रेशर चेंबर आहे. तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती एक मीटर गेज आहे, जे त्या प्रेशर दाखवतंय त्या आतल्या स्टीमचं. त्याच्यानंतर त्याला बरेच तुम्ही बघताय की एंड जे टाईट घट्ट करण्यासाठी आहेत, कारण ह्या स्टीमला खूप प्रेशर आहे. ओके. तर त्याच्यानंतर एक इलेक्ट्रिकल इथे दिसत असेल तुम्हाला, तर त्याला कनेक्ट व्हायला एक आउटलेट दिलेला आहे.
आणि प्रेशर रिलीज करायचा एक इथे आउटलेट आहे आणि हे सगळे त्याचे फिक्स करायचे एंड्स आहेत. ओके, इतकं मोठं जरी तुम्ही सलॉन मध्ये नाही वापरलं तरी यातलं छोटं सुद्धा सर्जिकल स्टोअर्स मध्ये मिळतं. ओके, जिथे सगळे सर्जिकल इक्विपमेंट मिळतात ना, तिथे हे सगळं तुम्हाला मिळेल. वर्क्स ऑन सेम प्रिन्सिपल एज प्रेशर कुकर. तर प्रेशर कुकरच्या प्रिन्सिपल वरतीच काम करतं, म्हणजे त्याच्या थिअरीवरच काम करतं. कसं काम करतं ते आपण बघूयात. मॉइस्ट हीट आहे त्याच्या आतमध्ये पाणी आहे आणि पाणी उकळल्यावर जी वाफ तयार होते त्या वाफेतनं निर्जंतुकीकरण होणार आहे. ओके, आता आपण बघूयात त्याचे पार्ट्स काय आहेत ऑटोक्लेव्हचे आणि फंक्शन्स काय आहे. पूजा इंगोळे, तुझ्याकडे बुक नाहीये राणी, तू आम्हाला एक मेसेज कर प्लीज आणि यू विल गेट इट. शैलजा जगताप म्हणतात साऊंड नाहीये. ज्या लोकांना आवाज व्यवस्थित येतोय त्यांनी प्लीज येत असेल व्यवस्थित तर क्लिअर किंवा सीसी क्रिस्टल क्लिअर किंवा येतोय असं काहीतरी एक नोट डाऊन करा इथे कमेंट बॉक्स मध्ये. शैलजा, कदाचित तुमच्या एंडला कनेक्शन नीट नसेल म्हणून सुद्धा आवाज येत नसेल, तर प्लीज कनेक्शन पण एकदा चेक करा सगळेजण. पुढची स्लाइड बघूयात. या ऑटोक्लेव्हच्या आतमध्ये कसे सगळे पार्ट्स आहेत आणि याचं फंक्शन कसं आहे, म्हणजे याचं कार्य कसं आहे. ओके, इथे तुम्हाला दिसेल एक हीटिंग एलिमेंट एक कॉईल सारखं आहे. त्याच्यानंतर इथे पाणी भरलंय एक सांगितलेल्या एरिया पर्यंत, त्यांनी त्याचं मार्किंग दिलंय. आणि वरती एक जाळी आहे, जसं आपण कुकर मध्ये सुद्धा एक जाळी ठेवतो ना, तशी एक जाळी. ओके, थँक्यू व्हेरी मच. आवाज येतोय. ओके, म्हणजे ज्यांच्याकडे आवाज येत नाहीये ना त्यांनी प्लीज थोडस तुमच्या इथलं कनेक्शन चेक करा. ओके, आणि हा व्हिडिओ इथेच असणार आहे, सो तुम्ही लोक पुन्हा जाऊन बघू शकता. ओके, आता ह्याचं आपण बघूयात. खूप महत्वाचं आहे, प्लीज ह्याच्यावर फोकस करा, कमेंट्स वरती फोकस नका करू. आपण सगळे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. आता इथे काय होतंय, तर पाणी इथे बॉईल होणार आहे या चेंबर मध्ये, ह्याची वाफ होणार आहे आणि ह्या वरच्या प्लेट मध्ये, या परफोरेटेड प्लेट मध्ये वरती आपण आपले इन्स्ट्रुमेंट्स ठेवणार आहोत. तर ही जी स्टीम आहे ती काय करणार आहे, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्याचे स्पोर्स म्हणजे त्याची अंडी पूर्णपणे क्लीन करून टाकणार आहे, किल करून टाकणार आहे. ओके, यालाच स्टरलायझेशन म्हणतात आणि ही त्याची एक सुरुवात आहे. तर तुम्ही त्या चित्रामध्ये बघू शकता की ऑटोक्लेव्हचं साधारण डिझाईन कसं आहे. नेक्स्ट, आता ह्याच्यामध्ये काय आहे, तर आत रॅक सारखे बनवलेले एक असे छोटे छोटे कंटेनर्स आहेत डब्यासारखे. ओके, ज्यातनं वाफ जाऊ शकते. तर जेव्हा त्यांना हॉस्पिटल्समध्ये, आता इतके मोठे स्टरलायझर्स खूप मोठ्या स्पाज मध्ये, खूप मोठ्या सलॉन्स मध्ये वापरले जातात. जर तुमचं सलॉन छोटं असेल तर तुम्ही एक छोटा पण दाखवलाय तसाही वापरू शकता. ओके, मोठा कधी आपल्याला वापरायला लागतो, जेव्हा खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्हणजे एका वेळेला तुमच्या इथे 5 ते 10 मॅनिक्युअर पेडिक्युअर्स होतात, खूप हेअरकटचे 15 20 हेअर ड्रेसर्स आहेत आणि तुम्हाला खूप साऱ्या वस्तू स्टरलाइज करायच्यात, तर तुम्ही मोठे स्टरलायझर्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट, आता बघूयात आपण एक एक इन्स्ट्रुमेंट्स कसे स्टरलाइज करायचे. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देणार आहे मध्ये 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 ब्रेक घेताना. डोंट वरी. तुम्ही आता कालचा व्हिडिओ कसा दिसणार, माझ्याकडे बुक नाहीये, प्लीज ह्या गोष्टीवर फोकस न करता मी जे शिकवते त्याच्याकडे प्लीज फोकस करा. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहेत, नोट्स सगळ्या आम्ही तुम्हाला देऊ. मला असं वाटतंय तुम्ही आता कमेंट्स आणि ह्याच्यावर फोकस न करता प्लीज या सगळ्या एज्युकेशन वरती फोकस करा प्लीज. ओके, थँक्यू. हा, तर हे इन्स्ट्रुमेंट्स कसे स्टरलाइज करायचे आपल्याला, कुठले कुठले करू शकतोय बघा. मेटल आणि स्टेनलेस स्टील, आपल्याला पर्याय नाही, आपल्याला नेल कटर वापरायला लागतं, आपल्याला कात्री क्युटिकल कटर वापरायलाच लागतं. आपण फार तर फार ऑरेंज स्टिक वापरू शकतो, वुडन जी यूज अँड थ्रो आहे. एमरी बोर्ड आपण डिस्पोजेबल वापरू शकतो, किंवा काही सलॉन ओनर्स अजूनही मेटलचं वापरतात. तर हे पूर्णपणे स्टरलाइज करणं, नुसतं धुणं नाही, नुसतं केमिकल मध्ये डिप करणं, डेटॉलनी धुणं नाही, तर उकळत्या पाण्यामध्ये टाकणं, त्याला युव्ही रेडिएशन देणं खूप महत्वाचं आहे. हे आपण फक्त कोविड साठी अभ्यास करत नाहीये, तर आपल्या सलॉन मध्ये येणारे हेपटायटिसचे पेशंट असतात, एड्सचे पेशंट असतात. कोणाचं कधी वॅक्सिंग करताना, मॅनिक्युअर करताना चुकून एखादी वस्तू लागली, काही झालं तर ब्लड पण ओझ आउट होतं आणि जर ते तुमच्या स्किनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं
तर हे इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं. म्हणून आपल्याला या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित स्टरलाइज करायच्या. कुठले कुठले ग्लास इक्विपमेंट, आता आपण हे बोरोसिलचे जे इक्विपमेंट आहेत ते तुम्ही बॉईल करू शकता. म्हणजे दॅट्स अ व्हेरी हार्ड ग्लास, जे बॉईल केलं तरी खराब होणार नाही. तर आपले व्हॅक्युमचे सगळे वेंट हाऊसेस, म्हणजे आपण व्हॅक्युमचे कप्स ज्याला म्हणतो ते, हाय फ्रिक्वेन्सीचे आपण जे सगळे पार्ट्स वापरतो, युनिट्स ज्याला आपण नॉब्स म्हणतो, ते पण तुम्ही व्यवस्थित स्टरलाइज करू शकता. ओके. आता वापरून झाल्यावर डायरेक्ट स्टरलायझर मध्ये ठेवायचंय का सगळं? नाही. तर वापरून झाल्यावर त्याला एक सिस्टीम फॉलो करायची. काय आहे ती आपण बघूया. प्रिपेअरिंग टूल्स फॉर स्टरलायझेशन म्हणजे काय? तर पहिले आपल्याला ते स्वच्छ धुवायचे. तुम्ही वापरलेला नेल कटर, क्युटिकल ट्रिमर, कात्री, हे सगळं गरम पाणी. काल आपण पाहिलं गरम पाण्याचं महत्व खूप आहे. सलॉन मध्ये सतत गरम पाणी असणं खूप महत्वाचं आहे. एक प्रॉपर सोप, साबणाने धुवायचंय. त्याच्यानंतर ते ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवायचंय. ओके. किती मिनिटं? 10 ते 20 मिनिटं. त्याच्यानंतर ते बाहेर काढायचंय. हाताने बाहेर काढायचंय का? नाही, त्याच्यासाठी टॉंग्स, चिमटा वापरायचा. आणि मग कोरडं करून ते त्या युव्ही कॅबिनेट, जे तुम्हाला तिसरं चित्र दिसतंय ना युव्ही कॅबिनेटचं, त्याच्यामध्ये ते स्टोअर करायचंय. म्हणजे दिवसभर जसे जसे क्लायंट येतील तर तुम्ही त्या युव्ही स्टरलायझर मधनं, सॅनिटायझर मधनं ते काढू शकता. आणि क्लायंटला सुद्धा एक खूप छान खात्री राहील की अरे चला, हे प्रॉपर सगळं हायजीन केअर घेतायत आणि आय एम सेफ. ओके. सो क्लायंटचा तुमच्यावर विश्वास पण खूप ह्याच्यामुळे वाढणार आहे. म्हणून हा अभ्यास करायचा, म्हणून ही सर्टिफिकेशन करायची, आणि ह्यानीच तुम्हाला बिझनेस ग्रोथला मदत होणार आहे. मला वाटतं हर्षराज अमर बिदरकर, तुमचं उत्तर मी आधी देते, कारण तुम्ही फोकसच करत नाही आहात. तो व्हिडिओ दिसत नाहीये कारण फेसबुकचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो तुम्हाला 2 दिवसांनी दिसायला लागेल. ओके. ही एक्झाम अजून 2-3 महिने चालणार आहे. डोंट वरी. ओके. तुमचं इनकम्प्लीट सायकल ठेवायला नको म्हणून मी हे आन्सर मध्ये देतेय. पण प्लीज हे कमेंट्स आता मध्ये करू नका. तुमचे काही प्रश्न असले तर टाका. हे सगळे व्हिडिओ मी दाखवण्याची जबाबदारी माझी आहे. डोंट वरी. हा आजचा व्हिडिओ सुद्धा इथेच असणार आहे, ह्याच पेज वरती. ओके. प्लीज प्लीज फोकस ऑन द कंटेंट. ओके. आता हे टेम्परेचर बघूयात किती आहे. 120 डिग्री सेल्सिअस. ओके. हे मॉइस्ट हीटचं टेम्परेचर किती आहे? असे प्रश्न ना तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये येणार आहेत. तुम्ही जर ओरिएंटेशन व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एमसीक्यू काय आहे ते कळेल. नेक्स्ट, चेक मॅन्युफॅक्चरर्स इन्स्ट्रक्शन्स अँड वर्किंग ऑफ मशीन. कधीही कोणतंही मशीन आपण आणलं तर मॅन्युफॅक्चरर्स इन्स्ट्रक्शन प्लीज नीट वाचा. ओके. मनाने काहीतरी करू नका. कायम सवय ठेवा की त्याच्याबरोबर जे मॅन्युअल येतं ते वाचा, ते लॅमिनेट करून ठेवा. कारण ही मॅन्युअल जशीच कुठेतरी टाकली जातात आणि नंतर आपल्याला कळत नाही, वॉरंटी कळत नाही त्याच्यावरची, किंवा कसं वापरायचं कळत नाही. तर कायम सवय ठेवा की ही सगळे तुम्ही एक फाईल मध्ये ठेवू शकता किंवा लॅमिनेट करून ठेवा. डू नॉट ओपन द लिड अंटिल द स्टीम हॅज सबसाइडेड. कधीही ती स्टीम जेव्हा खूप उकळते तो ऑटोक्लेव्ह, तेव्हा डायरेक्ट स्टीम ओपन कर, ते त्याचं लिड ओपन करू नका, झाकण ओपन करू नका. काय करायचंय तर आपल्याला आधी सगळी स्टीम त्याच्यातली घालवायची. जसं आपण कुकर सुद्धा लगेच झाल्या झाल्या काढत नाही, सेम वे याला पण हँडल करायचंय. तर जेवढी स्टीम आहे तोपर्यंत ती आतली सगळी इक्विपमेंट स्टरलाइज करते. तर त्याला डायरेक्टली ओपन करू नका. त्याच्यानंतर जे स्क्रू आहेत ते जेव्हा तुम्ही बंद करताय किंवा उघडताय तेव्हा सांभाळून लावा. ते त्याचा अँगल सुद्धा चेक करा. ओके. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कोणतीही तुम्ही वस्तू जेव्हा स्टरलाइज करता, आतमध्ये एक रबर ट्यूब आहे, जशी आपल्याला कुकरमध्ये पण एक रबर ट्यूब असते, ती व्यवस्थित टाईट आहे ना, शेप मध्ये आहे ना ते बघा, नाही तर काय होईल ते झाकण हीटनी एकदम उडेल. ओके. कुठलेही टूल्स आतनं जेव्हा तुम्ही स्टरलायझर मधनं काढताय त्यावेळेला ते टूल्स तुम्ही एका टॉंगनी किंवा व्यवस्थित हँड ग्लोव्स घालून काढा. या चित्रामध्ये तुम्हाला मेडिकल असे हँड ग्लोव्स दिसतील जे असे कापडी आहेत. ओके. त्यांनी काय होईल, तुमच्या हाताला चटका बसणार नाही. ओके. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ युव्ही? अल्ट्राव्हायोलेट. युव्हीचा फुल फॉर्म आहे अल्ट्राव्हायोलेट. कोणीतरी चॅट बॉक्स मध्ये प्लीज टाईप करा, युव्ही इज अल्ट्राव्हायोलेट.
आता बघूयात आपण वेगवेगळे ऑटोक्लेव्हचे प्रकार. ओके, ड्राय हीट ऑटोक्लेव्ह, व्हॅक्यूम ऑटोक्लेव्ह आणि फ्लॅश इन्स्ट्रुमेंट. ओके, याची खूप माहिती नोट्स मध्ये नाहीये म्हणून इथे 3 चित्र दिली आहेत. ड्राय हीट ऑटोक्लेव्ह काय, हे तिन्ही मेडिकल फील्ड फ्रॅटर्निटी मध्ये जास्त वापरले जातात. सगळ्या ज्या वस्तू वापरतात डॉक्टर्स, डेंटिस्ट आहे किंवा एखादे डॉक्टर सर्जन्स आहेत त्यांच्या इथे वापरले जातात. तर आपल्याला माहिती असायला हवी की काय लेवल पर्यंत स्वच्छतेची गरज आहे, म्हणून आपण हे शिकतोय. ऍक्च्युली सलॉन इंडस्ट्रीमध्ये आपण खूप म्हणजे सगळे सलॉन्स करत नाहीत, पण बरेच जण टॅटू आर्टिस्ट आहेत, काही डर्मा रोलर्स वापरतात, डर्मा प्लॅनिंग करतात विथ द ब्लेड्स, किंवा काही जण पेडिक्युअरला ब्लेड्स वापरतात. अशा खूप साऱ्या फार मोठ्या प्रमाणात नाही पण वस्तू वापरल्या जातात जिथे कट होऊ शकते स्किन, चुकून रक्त येऊ शकतं, समजा ब्लॅकहेड एक्स्ट्रॅक्टर वापरताना किंवा मेनिक्युअर पेडिक्युअरचे इन्स्ट्रुमेंट वापरताना. तर आपल्याला ते जर रक्त आलं त्यातनं तर ते क्लीन होणं खूप गरजेचं आहे. तर आपण थोडक्यात पाहूयात की ड्राय हीट ऑटोक्लेव्ह काय आहे. हॉट एअर आहे, खूप गरम हवा आहे आणि टेम्परेचर किती आहे बघा, 160°C किंवा 320°F. आणि जवळजवळ 2 तास त्याला 1 ते 2 तास तुम्हाला वस्तू त्याच्यामध्ये स्टोअर करून क्लीन करायला लागतात. व्हॅक्यूम ऑटोक्लेव्ह काय आहे, तर एक हवा आहे त्याच्यामध्ये जी गरम आहे आणि ती इतकी प्रेशराइज्ड आहे की ज्या वस्तूंना पोअर्स आहेत, म्हणजे ज्या वस्तू खूप पोरस आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ऑटोक्लेव्ह मध्ये क्लीन होतात. आणि हे बऱ्यापैकी इंडस्ट्रीयल आणि हॉस्पिटल्सच्या ठिकाणी वापरलं जातं व्हॅक्यूम ऑटोक्लेव्ह. ओके, त्याच्यानंतर फ्लॅश इन्स्ट्रुमेंट, रॅपिड पेनिट्रेशन ऑफ स्टीम, फ्लश प्रेशर पल्स ऑफ इन्स्ट्रुमेंट. ह्याच्यामध्ये एक प्रकारचं एक रेज आहेत की जे रॅपिडली त्या इन्फेक्टेड वस्तूवरती काम करतात आणि त्याला स्टरलाइज करतात. ते जस्ट माहितीसाठी म्हणून हे 3 चित्र टाकली होती. तुम्हाला अजून जेव्हा तुम्ही नोट्स वाचणार आहात तेव्हा गुगल करा, सो एक्स्ट्रा माहिती सुद्धा तुम्हाला खूप मिळेल. ओके, नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस काय आहेत, फायदे काय आहेत बघूयात आपण. एक व्यवस्थित स्टरलायझर आपण वापरलं तर इकॉनॉमिकल आहे, म्हणजे काय खूप महाग नाहीये. जर तुम्ही एक प्रॉपर सलॉन साठी असं स्टरलायझर आणलं तर इफेक्टिव्ह खूप आहे. म्हणजे तुम्हाला भीती राहणार नाही की अरे मी कोरोनाच्या पेशंटला आता काय अंडरआर्म्स केलेत का कुठलं मॅनिक्युअर केलंय, विल आय फेस सम प्रॉब्लेम रिलेटेड टू इन्फेक्शन. तर तुम्ही जर सॅनिटायझेशन स्टरलायझेशन नीट फॉलो करत असाल तर तुम्हाला भीती राहणार नाही. जे लोक घरी जाऊन काम करतात, घरी जाऊन सलॉनच्या सर्व्हिसेस देतात, त्यांच्यासाठी हे मध्ये मध्ये क्लिनिंग करणं फार डिफिकल्ट आहे. त्यामुळे घरी बोलवणारे लोक सुद्धा, ज्या लोकांना तुम्ही घरी बोलवताय त्यांनी या सगळ्या वस्तू नीट स्टरलाइज केल्या आहेत का, का तिने आधीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या क्लायंटचं करून आल्यावरती ती तुमच्याकडे आली आहे आणि ती मुलगी जी तुमच्या घरी पोहोचते ती काही लिफ्ट मध्ये येऊन लिफ्ट मधनं वर येताना स्टरलाइज करणार नाहीये. तर काळजीपूर्वक तुम्ही जरा हे सगळ्या गोष्टी फॉलो करा ऍज अ क्लायंट सुद्धा आणि ऍज अ सलॉन ओनर किंवा ऍज अ होम सर्व्हिस प्रोव्हायडर सुद्धा. ओके, कारण एकमेकांचं आत्ता वापरणं तर फारच चुकीचं आहे. आणि एका सलॉन एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला खूप चांगलं स्टरलाइज केलेल्या वस्तू निश्चित मिळतात. दॅट्स वाय मी कालच्या सेशन मध्ये सुद्धा सांगितलं की क्लीन सलॉन एक एन्व्हायरमेंट आहे. एक डेंटिस्टचं डेंटिस्ट क्लिनिक इज अ एन्व्हायरमेंट. तुम्ही काही दाताची ट्रीटमेंट असेल तर डॉक्टरला म्हणू शकत नाही की प्लीज मला तुम्ही घरी येऊन ट्रीटमेंट देता का, कारण त्यांचे जे इक्विपमेंट आहेत किंवा ज्या प्रकारे तिथली स्वच्छता आहे तेवढी आपल्या घरात नसते आणि इन्फेक्शन होऊ शकतं. ओके, नाही तर सगळ्यांनीच घरी येऊन सर्व्हिस दिली असती, डॉक्टरांनी सुद्धा. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय एम नॉट अगेन्स्ट, मी अगेन्स्ट नाही होम सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या, पण स्वच्छता जर तुम्ही फॉलो करत असाल तर एक्सलंट. नसेल करत तर तुम्ही भरपूर सेट्स ठेवले पाहिजेत स्टरलाइज केलेले आणि प्रत्येक क्लायंटला वेगळं वापरणं खूप गरजेचं आहे. ते तुमच्यासाठी धोकादायक आहे आणि क्लायंटसाठी धोकादायक आहे. नॉन टॉक्सिक ऑन इन्स्ट्रुमेंट, सो इन्स्ट्रुमेंट्स ना काही ते खराब करत नाहीत, त्याच्यावर काही टॉक्सिसिटी क्रिएट करत नाहीत, इझी टू ऑपरेट आहे. ही सगळी ऍडव्हान्टेजेस आहेत तुमच्या ह्या सगळ्या स्टरलायझर्स किंवा तुम्ही ज्या या वस्तू युज करता त्यांच्यासाठी. आता बघूयात आपण डिसएडव्हान्टेजेस काय. डिसएडव्हान्टेजेस म्हणजे काय
की मी हे सगळे स्टरलायझर्स वगैरे जे वापरते ते माझ्या काही प्रॉडक्ट्स ना, माझ्या जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, इम्प्लिमेंट्स आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम करतील का? तर काय होऊ शकतं, फार तर फार शार्प इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते ब्लंट होतात, म्हणजे थोडी त्याची धार जाते. ओके. मेटल इन्स्ट्रुमेंट्स काय होऊ शकतात, थोडे रस्ट म्हणजे गंज चढू शकतो त्याच्यावर. ओके. म्हणून स्टेनलेस स्टीलचे वापरा, चांगल्या क्वालिटीचे वापरा. ओके. थोडे एक्सपेन्सिव्ह असतात, पण तुम्ही ते स्टरलाइज करू शकता. प्लास्टिक इन्स्ट्रुमेंट्स काय होतील जर तुम्ही उकळत्या त्या स्टरलायझर मध्ये टाकलेत तर सगळ्या मेल्ट होऊन जातील, रबर खराब होईल. ओके. म्हणूनच काय खाली नोट दिली आहे, कन्सल्ट मॅन्युफॅक्चरर्स इन्स्ट्रक्शन्स आणि लोकल गव्हर्नमेंटनी काही जर लॉ दिले असतील तर ते प्लीज फॉलो करा. म्हणजे स्टरलायझेशनच्या पद्धतीसाठी पण आणि किती वेळ करायचं किंवा हे ज्या तुम्हाला जे सगळे प्रश्न आहेत ना की किती वेळ करायचं, हे सगळे क्वेश्चन्स तुमचे नोट्स मध्ये सॉल्व्ह होणार आहेत. सो तुम्ही नोट्स वाचणं गरजेचं आहे, नुसतं ह्या ट्रेनिंगवर डिपेंडंट राहू नका. हे टोटल 8 तासाचं जर वाचन बघितलं तुम्ही, 8 तासाचं वाचन आहे. सो आजपासून 8 दिवस घ्या आणि मग नेक्स्ट वीक परीक्षा द्या. परीक्षा सतत आहे, घाबरू नका की माझा चान्स गेला का, नॉट ॲट ऑल. परीक्षा अजून आहे, 1-1.5 महिना अजून परीक्षा चालणार आहे. सो तुम्ही एव्हरी वीक देऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. आता आपण बघूयात ग्लास बीड स्टरलायझर. ओके. हे ग्लास बीड स्टरलायझर काय आहे, तर ग्लास बीड स्टरलायझर एक तुम्हाला वॅक्स हिटर सारखं युनिट दिसेल आणि त्याच्या शेजारी छोटे छोटे बीड्स, टायनी ग्लास बीड्स दिसतील. ते ग्लास बीड काय आहे, तर हे सिलिका पासून बनले. सिलिका म्हणजे गारगोटी. तुम्ही हे पाउचेस बघितले असतील, आपण बॅग्स नवीन आणल्या की त्याच्या आत ते सिलिका बॅग असते आणि ती सांगतात की काढू नका, बिकॉज इट अब्सॉर्ब्स द मॉइश्चर, डोंट ईट इट, कीप अवे फ्रॉम चिल्ड्रन असं लिहिलेलं असतं. त्याच्यात ते हे सगळे सिलिकाचे बॉल्स असतात. ओके. हे हाय टेम्परेचरला मेल्ट करून ह्याचे हे छोटे छोटे जे बॉल्स आहेत ते त्या तुम्ही हीटर मध्ये टाकू शकता. ओके. आणि ते परत शेप चेंज करत नाहीत. ओके. क्लिनिंग साठी तुमच्या कात्र्या, तुमचे क्युटिकल कटर्स, जे तुमचे मेटल इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हे वापरता येतात. ओके. आता आपण बघूयात कोणते इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. नेक्स्ट स्लाइड. स्लाइड चेंज होती म्हणून मी 1 मिनिट थांबते. ओके. आता पुढची स्लाइड बघा. तुम्हाला एक कात्री ठेवलेली दिसेल, एक क्युटिकल कटर ठेवलेलं दिसेल. ओके. आता जेवढा भाग तुम्ही त्याच्यामध्ये इन्सर्ट केलाय तेवढा भागच क्लीन होतो. ओके. याचा ऍडव्हान्टेज म्हणा, याचा डिसएडव्हान्टेज म्हणा. ओके. सो त्यामुळे तुम्हाला म्हणजे छोट्या सलॉनसाठी किंवा क्विक स्टरलायझेशन साठी हे खूप चांगलं आहे. ह्याचं टेम्परेचर किती आहे, 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत याचं टेम्परेचर आहे आणि पटकन इन्स्ट्रुमेंट स्टरलाइज होतं. सो हेअरकट वगैरे तुम्ही केलात की काय करायचंय, पहिले आपल्याला व्यवस्थित वॉश करायचंय सोपी वॉटरनी, डेटॉलनी वगैरे, आणि पुसायचंय, कोरडं करायचंय आणि मग ह्या ग्लास बीड स्टरलायझर मध्ये ते डिप करून ठेवायचंय. ओके. नेक्स्ट स्लाइड बघूयात आपण. आता ड्युरेशन. सगळ्यांना जे प्रश्न आहेत ना, म्हणून मी म्हणते आधी ट्रेनिंग अटेंड करा आणि मग प्रश्न विचारा. बरेच तुमचे क्वेश्चन ट्रेनिंग मध्ये सॉल्व्ह होतील. ओके. तर 20 ते 30 मिनिटं हे गरम व्हायला लागतं. ओके. आणि एक मोर दॅन 1 इन्स्ट्रुमेंट इज प्लेस्ड इन द कंटेनर. तुम्ही ते जे आहे ग्लास बीड स्टरलायझर, त्यात 1 ते 2 इन्स्ट्रुमेंट्स तुमचे टाकून ठेवू शकता आणि एक साधारण 45 मिनिटं ते 1 तास आधी तुम्ही ते चालू करून ठेवा आणि एक 20 ते 30 मिनिटं त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स ठेवा. काढताना हातामध्ये एक जाड नॅपकिन ठेवा, नाही तर ते जे बीड्स आहेत ते खूप तापलेले आहेत 300 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे फार तापतात. तर तो जो छोटासा कण जरी हातावर किंवा पायावर पडला ना, तर तुमचं स्किनचं वरची स्किन म्हणजे सालपट निघू शकते, ते इतकं तापलेलं असतं. ओके. सो एक मोठा टॉवेल घ्या किंवा चांगले कापडी ग्लव्स घ्या आणि त्यांनी काढा. म्हणून परत एकदा सांगते की मॅन्युफॅक्चरर्स इन्स्ट्रक्शन्स नीट वाचा. ओके. कुठलाही डिप्ट पोर्शन आहे, म्हणजे तुम्ही ती कात्री डिप केली किंवा काही इन्स्ट्रुमेंट डिप केलं, तो ताबडतोब स्किनवर लावू नका, नाही तर काय होईल, चटका बसेल. ओके. म्हणून आपल्याला मॅन्युफॅक्चरर्स इन्स्ट्रक्शन खूप व्यवस्थित फॉलो करायच्या. आता या सगळ्या ज्या क्लीन केलेल्या वस्तू आहेत ना, त्या एका बंद डब्यामध्ये किंवा एका युव्ही कॅबिनेटमध्ये व्यवस्थित स्टोअर करायच्या. का? कारण परत तुम्ही ते ड्रॉवर मध्ये ठेवणार,
दुसऱ्या हेअरकटचे त्याच्यावर केस पडणार, इतर लोक त्याला हात लावू शकतात. सो हे सगळं अवॉइड करण्यासाठी क्लिनिंग झालं, वस्तू गार झाल्या की त्या ताबडतोब एका क्लीन बॉक्स मध्ये ठेवून द्यायच्या. ओके, नेक्स्ट बघूया. आता याचे ऍडव्हान्टेजेस काय, त्याचे बेनिफिट्स काय? तर हे बऱ्यापैकी इकॉनॉमिकल आहे. ज्या लोकांना प्रश्न आहे की एवढं महाग, मग माझं इलेक्ट्रिसिटी बिल, मग मला क्लायंट त्याचे पैसे देणार नाही, तसे खूप सारे क्वेश्चन्स तुमच्या मनात लगेच येतील. पण हे त्यातल्या त्यात स्वस्त आहे, पोर्टेबल आहे, तुम्ही एका रूम मधनं दुसऱ्या रूम मध्ये नेऊ शकता, क्रॉस कंटॅमिनेशन कमी करतं, एक इंडिकेटर स्विच आहे. ओके, जर तुमचं बीड्स तापल्यानंतर ते इंडिकेटर दाखवतं की आता हे तापलंय, यू कॅन पुट द थिंग्स इन साइड. ओके, सो तुम्हाला इझी टू यूज आहे. तरी मॅन्युफॅक्चरर्स इन्स्ट्रक्शन वाचाच तुम्ही. एका वेळेला खूप साऱ्या वस्तू ठेवू नका. आणि जसं मी मगाशी सांगितलं, जेव्हा आपण वस्तू काढतोय त्यातनं, त्याच्यामध्ये ते ग्लास बीड्स छोटे छोटे अडकतात, तर त्या इकडे तिकडे पडू देऊ नका. त्या इट कॅन कॉज सम ऍक्सिडेंट. ओके, आणि पडल्यास तर लगेच गार पाण्याखाली हात धरा, पाय किंवा जिथे कुठे तुम्हाला तो चटका बसलाय तिथे, पण हे काळजीपूर्वक प्लीज वापरा. ओके, जर तुम्ही इतकी छान काळजी घेतलीत ना, तर कुठलंच इन्फेक्शन तुम्हालाही होणार नाही, तुमच्या क्लायंटलाही होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं छान शिकताय, तर हे सर्टिफिकेशन तुमच्या क्लायंटला पाठवा. तुम्ही काय शिकलाय त्याच्याबद्दल एक व्हिडिओ तयार करा, की आम्ही इतक्या छान प्रकारे सलॉन मध्ये काळजी घेणार आहोत. आपोआप क्लायंट सलॉन मध्ये यायला लागेल. ओके, सो लोकांना अजून थोडीशी जी भीती आहे कोरोनामुळे ना, ती आपल्याला हे सगळ्या क्लिनिंग च्या सगळ्या जे प्रोटोकॉल्स आहेत हे फॉलो करून आपल्या लोकांना कॉन्फिडन्स देणं खूप गरजेचं आहे. आता नेक्स्ट टॉपिक बघूयात आपण, वेट स्टरलायझेशन. व्हॉट इज वेट स्टरलायझेशन, ज्याला आपण केमिकल स्टरलायझेशन सुद्धा म्हणू शकतो. ओके, वेट स्टरलायझेशन इज अ मेथड ऑफ एलिमिनेशन ऑफ वायबल मायक्रोऑर्गॅनिझम्स अँड देअर स्पोर्स using liquid compounds, antiseptic solution, concentrates such as chloroxenol, benzalkonium chloride, bleach, डेटॉल एक्सेट्रा याच्यात वापरलं जातं. तर हे वेट स्टरलायझेशन काय आहे, याचं एक चित्र बघा तुम्ही. डेटॉल दिसतंय, क्लोरोक्झेनॉल दिसतंय, आयसोप्रोपिल अल्कोहोल ज्याच्यामध्ये आपण मेकअपचे टूल्स क्लीन करतो. ओके, आपण मेकअपचे ब्रशेस, आपले लॅश कर्लर्स किंवा काही ट्विझर्स आपल्याला क्लीन करायचे तर आयसोप्रोपिल अल्कोहोल आपल्याकडे असतंच असतं, तर ते वापरायचंय व्यवस्थित या सगळ्या वस्तू क्लीन करण्यासाठी. तर डेटॉलनी सुद्धा, प्युअर डेटॉलनी सुद्धा तुम्ही तुमचे इन्स्ट्रुमेंट चांगले स्टरलाइज करू शकता. व्हॉट इज एसेप्सिस? ओके, एसेप्सिस बघूयात, की ज्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे रोगजन्य सूक्ष्म रोगजंतूंपासून मुक्त. दिस इज द टिपिकल डेफिनेशन, की कुठलेही रोग पसरवणारे जे जंतू आहेत त्या जंतूंपासून मुक्तता कोण देतं, तर जो कुठला आपण इन्ग्रेडियंट त्यात वापरतोय स्टरलायझेशन, आयदर वेट किंवा आयदर फिजिकल स्टरलायझेशन जे काही वापरतोय, त्याच्यानी हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्याचे स्पोर्स, व्हायरसेस, बॅक्टेरिया क्लीन होणार आहेत. ओके, आता कुठलीही सोल्युशन्स वापरताना, ही आपण जी कुठलीही सोल्युशन्स वापरताना आपल्याला एक प्रोटोकॉल डिझाईन करायचा आहे आपल्या सलॉनसाठी, की कुठली इक्विपमेंट्स डेटॉल मध्ये जातील किंवा हे बेन्झिलकोनियम क्लोराईड कुठे वापरायचंय. ओके, हे तुमच्या स्टाफला ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. मी ट्रॉलीज कशाने पुसायच्यात, टाईल्स कशाने घासायच्यात बाथरूमच्या, सरफेस क्लिनिंगला काय वापरायचंय. ओके, त्याच्यानंतर नळ आहेत आपले मेटलचे, डोर हँडल्स आहेत, दिवसभरात किती वेळा डोर हँडल्स ला हात लागतो. शक्य असेल तर सलॉनचा दरवाजा उघडा ठेवा. जर तुमच्या इथे बाहेर खूप वर्दळ नसेल तर सलॉनचा दरवाजा ओपन ठेवा, म्हणजे प्रत्येक वेळेला कोणीतरी त्याला हात लावून त्या मेटलला पुश करून दरवाजाला आत येणार नाही. ओके, सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आता ना बसून डिझाईन करा तुमच्या सलॉनसाठी. आता ह्या चित्रात तुम्ही काय बघताय, की स्प्रेज यूज करतात फॉर बेसिन सिंक क्लिनिंग. त्याच्यानंतर तुमचे वॉशरूम्स मधले वगैरे जे सर्फेसेस आहेत, जिथे काही तुम्ही सोप ठेवताय किंवा ट्रॉलीज क्लीन करताना बघा कसं चाललंय. एव्हरीथिंग इज डन विथ ग्लव्स, प्रॉपर क्लीन मटेरियल, एखादा वाईप आणि एक स्प्रे दिलाय बघा हातामध्ये. ओके, किंवा कुठलंही केमिकल, आता एका शेवटच्या स्लाइड मध्ये शेवटच्या चित्रात बघा केमिकल डायरेक्टली ओततायत. ओके, तर जर ते ऍसिड असेल तर हाताला बर्न्स होऊ शकतात. म्हणजे काय महत्वाचं आहे आपल्याला या सगळ्या ह्याच्यात काळजी घेणं, की व्यवस्थित ग्लव्स वापरणं, एक नीट कापड किंवा काही कुठल्याही प्रकारचा क्लिनिंग
ची वस्तू वापरणं. ओके, आणि हे मार्केटमध्ये बरेच चांगले मिळतात. प्लीज याच्यात इन्व्हेस्ट करा. ओके, दिस इज द बेसिक इन्व्हेस्टमेंट तुमच्या हेल्थ मध्ये सुद्धा. त्यानंतर आता हे सगळं तुम्ही तुमच्या सलॉनच्या दृष्टीने डिझाईन करायचंय. मी फक्त पॉइंटर्स दिलेत की वॉशरूम्स किती वाजता, सकाळी एकदा वॉश झाले की दुपारी किती वाजता वॉश होणार आहेत. नंतर आपल्या दाराची हँडल्स किती वेळा क्लीन होणार आहेत. आपण बटन्स ना सतत हात लावतो, ड्रायर्स उचलतो, त्याच्यासाठी कुठलं मटेरियल वापरणार आहे क्लिनिंगसाठी. ओके, सोप वॉटर चालेल का ड्रायर क्लिनिंगला? नाही, तर आपल्याला कुठले तरी अल्कोहोलिक सोल्युशन वापरायला लागेल. तर ह्या बारीक सारीक गोष्टी आपण आपल्या सलॉनसाठी सिस्टीम्स डिझाईन करायच्या, ज्याला आपण SOPs म्हणतो. ओके, नेक्स्ट. आता ह्या केमिकल्स जे तुम्ही सगळे वापरताय त्याच्यामध्ये रस्ट इनिबिटर एक म्हणजे काय, तर गंज प्रतिरोधक. रस्ट इनिबिटर म्हणजे ज्याच्याने तुमचे इन्स्ट्रुमेंट्स खराब होणार नाहीत. हे बघा, म्हणून चांगल्या क्वालिटीच्या सॉरी चांगल्या क्वालिटी सर्व्हिसेस जे सलॉन स्पास प्रोव्हाइड करतात ना, त्यांच्याकडचे टूल्स, त्यांचे बोल्स, त्यांचे टॉवेल्स, त्यांची प्रत्येक गोष्ट एक क्वालिटीची असते. ओके, सो तुम्ही ना प्लीज ह्या सगळ्या गोष्टी या एज्युकेशन नंतर फोकस करा की एकदाच घ्या, पण थोडे जास्त पैसे इन्व्हेस्ट करून त्यात मेटल चांगलं आहे का, ते त्याच्यावरती रस्ट येत नाहीये ना, टॉवेलची क्वालिटी चांगली आहे का, किती तुम्ही ते गरम पाण्यात ब्लीच मध्ये वॉश केलेत तरी खराब होत आहेत का, हे बघणं खूप गरजेचं आहे. ओके, कारण इथे काय सांगितलंय, आफ्टर 20-30 मिनिट्स क्लीन विथ ड्राय टॉवेल, स्टोअर इन UV कॅबिनेट. म्हणजे आपण काय करणार आहोत, 20-20, 30-30 मिनिटं या सगळ्या वस्तू डिप करून ठेवणार आहोत. तुमचे इन्स्ट्रुमेंट्स असू देत किंवा या केमिकल मध्ये आपण डेटॉल मध्ये टॉवेल्स आपले सोक करणार आहोत, तर त्याची क्वालिटी खराब नाही झाली, फायबर खराब नाही झाले पाहिजेत. ओके, आणि कुठली इन्स्ट्रुमेंट्स डायरेक्ट हाताने काढू नका, हाताची घाण सुद्धा त्याला लागू शकते. त्यासाठी टॉंग्स वापरा, म्हणजे चिमटा वापरा. ओके, आता किती ड्युरेशन आहे, काय आहे, तर प्रत्येक केमिकलचं ड्युरेशन तुमच्या नोट्स मध्ये दिले. नोट्सचा अभ्यासही सगळ्यांना करायचा आहे. प्लेस द इन्स्ट्रुमेंट इन द सोल्युशन फॉर 20-30 मिनिट्स आफ्टर क्लिनिंग विथ सोप अँड वॉटर. तर या सगळ्या केमिकल्स मध्ये 20 ते 30 मिनिटं आपल्याला हे डिप करून ठेवायचंय. ओके, कॅन टॉवेल्स बी डिसइन्फेक्टेड विथ दिस मेथड? येस, जर तुमचे पांढरे टॉवेल असतील तर तुम्ही ते ब्लीच मध्ये टाकू शकता. ओके, कलर्ड टॉवेल्सला तुम्ही जर ब्लीच वापरलं तर काय होईल, त्याचं फेडेज होऊन जाईल. ओके, नाव लेट मी चेक, काही क्वेश्चन्स आहेत का. श्रुती शेठ, मॅम, बऱ्याच सलॉन मध्ये फेशियल स्पंज सर्वजण सेम यूज करतात, सो त्यांच्यासाठी क्लिनिंगला काय करू शकतो? श्रुती, ऍक्च्युली स्पंज शक्यतो नका वापरू. डिस्पोजेबल छोटे व्हाईट टॉवेल्स येतात जे वन यूज थ्रो असतात. तुम्ही क्लिन्झिंग टू फेस मास्क एका क्लायंटला एक किंवा फार तर फार 2 वापरू शकता. एका डिस्पोजेबल शीटची कॉस्ट ₹2 ते ₹2.5 असते. सो एका फेशियलच्या कॉस्ट मध्ये तुम्ही ₹5 एक डिस्पोजेबल फेस शीट वापरू शकता. स्पंज शक्यतो अवॉइड करा. ओके, यूज अँड थ्रोच वापरा. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस काय आहेत आपल्या ह्या सगळ्या केमिकल्स आपण जी यूज करतोय, त्याचे फायदे काय आहेत, तर ते भरपूर इफेक्टिव्ह आहेत. आता आपण जी 3 केमिकल्स पाहिली ती लार्ज एरिया सुद्धा त्यांनी आपण कव्हर करू शकतो. ओके, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, तर वस्तू ओल्या राहू शकतात आणि त्याच्यावरती रस्ट म्हणजे गंज येऊ शकतो, गंजू शकतात त्या. ओके, आणि जर तुम्ही त्या नीट वापरल्या नाहीत तर एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा त्या जरा हजार्डस आहेत, हार्मफुल आहेत. त्यामुळे त्या व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वेपर स्टरलायझेशन आपण बघूयात. ओके, आपण बघितलं ऑटोक्लेव्ह, बघितलं आपण केमिकल, बघितलं आपण आता वेपर स्टरलायझेशन बघू. वेपर बाष्प, वाफ. ओके, पण वेपर मध्ये सुद्धा आपण आता केमिकल बघतोय. आपण मगाशी वाफेचं बघितलं, पाण्याची वाफ. आता आपण बघूयात केमिकल. ओके, so let me change the slide. Yeah, what is vapor sterilization? This process uses a mixture of chemicals. याच्यामध्ये केमिकल्स वापरली जातात, पाणी वापरलं जात नाहीये. कुठली आहेत? अल्कोहोल, फॉर्मल्डिहाइड, कीटोन, ऍसिटोन आणि काही प्रमाणात पाणी, पण फक्त पाण्याची वाफ नाहीये. that are heated under pressure to form a sterilizing gas. सो आता तुम्ही जे कॅबिनेट बघताय त्याच्यामध्ये एक तुम्हाला एक छोटा टँक दिला जातो, जिथे तुम्ही केमिकल ही रेडी मिळतात मार्केटमध्ये, तुम्हालाही काही इंडिव्हिज्युअल आणून त्याच्यात भरायची नाहीयेत. जेव्हा तुम्ही ती मशीन्स घेता, इट
विल गिव्ह यू ऑल द केमिकल्स. सो ती केमिकल्स तुम्हाला वापरायची आहेत. फॉर्मल्डिहाइड 40% स्ट्रेंथचं तुम्ही वापरू शकता. ओके, सिमिलर टू स्टीम स्टरलायझिंग, बट इन्स्टेड ऑफ वॉटर गॅस इज रिलीज टू स्टरलाइज द टूल्स. तर आता ह्याच्यात पाण्याच्या वाफेने क्लीन होणार आहे का? नाही, याच्यामध्ये केमिकलच्या वाफेने क्लीन होणार आहे. ओके, त्याला शब्द काय? केमिक्लॅविंग. आता असे प्रश्न तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये एक्झाम मध्ये येतील. व्हॉट इज केमिक्लॅविंग? ओके, सो सिमिलर टू स्टीम स्टरलायझिंग बट इन्स्टेड ऑफ वॉटर गॅस वापरला जाईल. परीक्षा तिन्ही लँग्वेजेस मध्ये आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश. ओरिएंटेशनचा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजेलच. सो घाबरून जाऊ नका. जे मराठी ज्यांना कम्फर्टेबल आहे किंवा हिंदी कम्फर्टेबल आहे, नोट्स सुद्धा तुम्हाला एबीटीसीच्या टीमने खूप छान ट्रान्सलेट केल्यात, त्या तुम्हाला आमच्याकडनं मिळू शकते. स्टरलायझेशन इज अ इफेक्टिव्ह वे. स्टरलायझेशन काय आहे? सगळ्यात इफेक्टिव्ह वे. कशासाठी? हे सगळे गॅस जे त्यातनं येणार आहेत ते वापरून पेनिट्रेशन फास्ट आहे आणि पटकन मटेरियल क्लीन होण्याची त्याच्यामध्ये कपॅसिटी आहे. ओके, सो तुम्ही जर हे सगळं तुमच्या सलॉन मध्ये सुरू करणार आहात तर त्याचा एक छान व्हिडिओ बनवा, तुमच्या क्लायंट्सना व्हॉट्सअपवर पाठवा की आम्ही प्रत्येक इन्स्ट्रुमेंट कशी क्लीन करतोय. क्लायंटला ह्याच्याने खूप कॉन्फिडन्स येईल तुमच्याकडे यायला. ओके, आपण प्रयत्न करायचे, राईट? या नॉलेजचा वापर आपण असा छान करायचा. आता फिफ्थ बघूयात, अल्ट्राव्हायोलेट कॅबिनेट. सगळ्यांना माहिती आहे, आपल्या मॅक्सिमम सलॉन्स मध्ये हे कॅबिनेट असतं ज्याच्यातनं तो ब्लू लाईट येत होतो. ओके, अल्ट्राव्हायोलेट कॅबिनेट कसे आहेत? बोथ लॉंग आणि शॉर्ट वेव्ह अल्ट्राव्हायोलेट लाईट्स. मग अशी युव्ही लाईट्स कोणीतरी विचारलं, दीज आर अल्ट्राव्हायोलेट लाईट्स. हे कशासाठी आहेत? प्लीज प्लीज अंडरलाईन, मार्क, हायलाइट इन बोल्ड. इट इज अ सॅनिटायझिंग इक्विपमेंट. ह्याच्यात स्टरलाइज होत नाहीये. ओके, म्हणजे पूर्ण निर्जंतुकीकरण होतंय का? नाही होते. UV rays are the type of radiation which is emitted by the sun. आता सूर्यप्रकाशातनं आपल्याला हे UV rays मिळतात. म्हणून तुम्ही सूर्यप्रकाशात सुद्धा 2-3 तास वस्तू ठेवल्या तरी पण त्या क्लीन होतात. पण एवढा सूर्यप्रकाश प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसतो. आणि जरी तुम्ही सूर्यप्रकाशात ठेवलं तरी त्याच्यावर धूळ बसू शकते, कोणी ते टच करू शकतं, बाकी हवेतले जंतू बसू शकतात. त्यामुळे दॅट्स नॉट अ फुल प्रूफ आन्सर. ओके, की ह्या वस्तू क्लीन करण्यासाठी जर तुमच्याकडे स्टरलायझर्स चांगले असणं अत्यंत गरजेचे. युव्ही लाईट कॅबिनेट्स काय आहेत? तर ते मॅनमेड रिसोर्सेस आहेत युव्ही रेजचे. हे जे कॅबिनेट्स आहेत आपण आधीच्या चित्रांमध्ये पण बघितलं, पुढेही बघू. ओके, हा कशासाठी वापरायचा आहे? तर जे स्टरलाइज केलेली मी वस्तू आहेत त्या मला दिवसभर स्टोअर करण्यासाठी मला ते कॅबिनेट वापरायचं. ओके, तर ह्याला एक स्टोरेज युनिट म्हणून बघायचंय की ज्याच्यामध्ये निर्जंतुक केलेली वस्तू तशीच्या तशी राहील. बट स्टरलायझेशन साठी वापरायचं नाहीये. हे काहीही बॅक्टेरिया क्लीन करणार नाहीत. ओके, जसा तुम्ही इन्सर्ट केलाय आतमध्ये तो ती वस्तू, कात्री आहे, कंगवा आहे, तसाच तो तिथे राहील. आता प्रत्येक युव्ही रेजची इफेक्ट आणि कपॅसिटी खूप वेगळी आहे. ओके, त्याच्यासाठी एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा अभ्यास सुद्धा आहे, जो आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात. आणि तुम्हाला थोडासा अभ्यास एक जनरल नॉलेज साठी नक्की करा. म्हणजे आपण असं ब्लँकली काही खूप गोष्टी विश्वास ठेवतो ना, की हा स्टरलायझर वापरला तर चालेल ना. लोक दुकानामध्ये आणायला जातात आणि दुकानदारावर विश्वास ठेवून काही घेऊन येतात. सो तुमचा अभ्यास पण ह्या सगळ्या गोष्टीचा होणं गरजेचं आहे. ही सगळी सेशन्स घेण्याचं कारणच ते की लोकांना खूप साऱ्या बेसिक बेसिक गोष्टी माहिती नाहीये. असं नाहीये की सिडेस्को मध्ये आता कोविड सिच्युएशन आहे म्हणून सिडेस्कोनी हा सगळा करिक्युलम डिझाईन केलाय. नो, बट सिडेस्को मध्ये सॅनिटेशन स्टरलायझेशन फार पूर्वीपासून आहे. आता त्यांनी खूप सखोल त्याचा अभ्यासक्रम करून हा बाहेर आपल्याला फ्री ऍज अ अवॉर्ड, ऍज अ सर्टिफिकेशन का दिलाय? की त्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत नॉलेज पोहोचेल. आता ही जस्ट एक स्लाइड आहे जी तुम्हाला एक स्पेक्ट्रम ऑफ युव्ही रेज दाखवतीये. ह्याचे खूप छान व्हिडिओज युट्यूबवर, गुगल वरती याची माहिती आहे, ती नक्की घ्या. ओके, याचा अभ्यास खूप आहे कारण. ओके, नेक्स्ट आपण बघूयात युव्ही कॅबिनेट कसं दिसतं, त्याचे पार्ट्स कसे आहेत. नेक्स्ट स्लाइड. लेट्स सी द नेक्स्ट स्लाइड. आता दिसतोय तुम्हाला हा सॅनिटायझर तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे. डिस्प्ले एक टाइम डिस्प्ले बटन आहे, एक त्याची पॉवर कॉर्ड आहे, पॉवर स्विच आहे. ओके,
आणि कधीही हे ओपन करताना लाईट त्याच्यातला बंद करून मगच ओपन करायचे, ते रेडिएशन तुमच्यासाठी चांगले नाहीये. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत की किती डिग्रीज फॅरनहाइट किंवा सेल्सिअस पर्यंत आपण इथे क्लिनिंग करू शकतो. ओके, आणि ह्याचे खूप छान डिटेल्स नोट्स मध्ये आहेतच. तर 77 to 80 डिग्री फॅरनहाइट टू 27 डिग्री सेल्सिअस आपण ह्या इथे टेम्परेचर मेंटेन करू शकतो. 30 मिनिटं तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित आत ठेवलं तर ते जसंच्या तसं छान राहील. थोडं निर्जंतुकीकरण पण होईल. कुठले इन्स्ट्रुमेंट्स, मेटलचे, स्टेनलेस स्टील इक्विपमेंट्स तुम्ही त्यात ठेवू शकता. ब्रशेस पण काही स्टरलाइज होऊ शकता. फक्त रबर आणि प्लास्टिक इक्विपमेंट्स फक्त टाकू नका त्याच्यामध्ये. ते कदाचित गरम थोडे झाले तर खराब होऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर मी मगाशी सांगितलं प्रिकॉशन्स काय घ्यायच्यात, तर ग्लव्स घालायचे, डायरेक्टली हाताने काढायचं नाहीये कुठलीही गोष्ट आतनं. क्लीन ग्लव्स घालूनच काढायचे. तो स्विच ऑफ करा ओपन करायच्या आधी. ओके, आणि जे इक्विपमेंट्स तुम्हाला लागत नाहीये ते गॉज मध्ये गुंडाळून तुम्ही आतमध्ये ठेवू शकता रोजच्या रोज. ओके, एकच फक्त सतत लक्षात ठेवा, मी आता तिसऱ्यांदा का चौथ्यांदा रिपीट करते, युव्ही कॅबिनेट्स मध्ये खराब वस्तू आत ठेवू नका, त्या वस्तू क्लीन करूनच आत ठेवा. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहे. आता ह्याच्यात कुठलाही केमिकल लागत नाही, कुठला इकोलॉजिकल डॅमेज नाहीये. व्हॉट इज इकोलॉजिकल डॅमेज? इकोलॉजिकल डॅमेज म्हणजे आपला जो पर्यावरण आहे त्याला काही हानी या युव्ही रेजच्या याने पोहोचत नाही, म्हणून बंद करून उघडायचा आहे आणि त्याचं झाकण बंद केल्यावरच ऑन करायचं. मेंटेनन्स खूप लो आहे, हँडल करायला इझी आहे, कुठल्या प्रकारचा वास त्याच्यामध्ये नाहीये, पोर्टेबल आहे, एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये तुम्ही नेऊ शकता आणि खूप महाग नाहीये. सो सगळ्यांनी हा युव्ही कॅबिनेट नक्की घ्या. ओके, पण प्लास्टिक आणि रबरला त्याचा जरा थोडासा धोका आहे, खराब होऊ शकतात, म्हणून आपल्याला प्लास्टिक आणि रबर त्याच्यामध्ये ठेवायचे नाहीत. कधीही लोकल गव्हर्नमेंट बॉडी जर ती काही रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्हाला सांगितले असतील तर ते फॉलो करा. काल पण मी हे सांगितलं की आपल्याकडे काही स्टेट लॉ किंवा कंट्री लॉज नाही आहेत, पण भरपूर बाहेरच्या देशांमध्ये हे लॉज खूप स्ट्रिक्ट आहेत आणि सगळे सलॉन्स तिथे फॉलो करतात. आपल्या इथे अजून इतकं ही इंडस्ट्री खूप ऑर्गनाइज नाहीये, त्यामुळे आपल्याकडे खूप लॉज रेग्युलेशन्स सलॉन इंडस्ट्रीला नाही आहेत अनफॉर्च्युनेटली. ओके, सो आपण आता क्वेश्चन आन्सर्स घेऊयात. मला जाऊ देत क्वेश्चन आन्सर्स कडे. पहिले मी एक प्रॉब्लेम सांगते की कालचा फेसबुकचा व्हिडिओ फेसबुकच्या चुकीमुळे दिसत नाहीये, पण वी हॅव रिटन अ मेल टू फेसबुक आणि दे विल पुट दॅट व्हिडिओ बॅक. सो कालचा व्हिडिओ सगळ्यांना दिसणार आहे मराठीतला. आता 8 वाजता बरोबर अजून 1 तासांनी मी फेसबुक HBO राजस्थानच्या पेज वरती सेम सेशन घेणार आहे. तर कालचं सेशन जर तुमचं बुडलंय आणि तुमचं हिंदी चांगलंय तर कालचं सेशन HBO राजस्थानच्या पेजवर तुम्ही ऐका, सेम सेशन आहे. ओके, आणि बरेच लोक सेम प्रश्न विचारतात, एक्झाम कधी आहे, बुक नाहीये. या सगळ्या तुमचे आन्सर्स अनुष्का जोशी, सोनम महामुनी सगळी तुमची आन्सर्स ओरिएंटेशन मध्ये दिली आहेत. एक फोन नंबर मी इथे टाकते, 9607002211. हा इन्स्टिट्यूटचा नंबर आहे. तुम्ही ह्या नंबरवरती एक व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमी हा नंबर आमचा तुम्ही बघा, मी आता टाकलाय. या नंबरवरती एकाच मेसेज मध्ये तुमचं नाव, ईमेल आयडी आणि नंबर पाठवा. तुम्हाला पाहिजे तर तिन्ही नोट्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स प्रॅक्टिस साठी हे सगळं मिळून जाईल. ओके, त्यानंतर आय वॉन्ट नोट्स, सेम आन्सर. आम्हाला खूप उशिरा दिसतात तर तुम्ही पुन्हा लोड करा. हर्षराज, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील नंतर, डोंट वरी. बुक हवंय, यू विल गेट इट. ऑटोक्लेव्ह मध्ये डिस्टिल्ड वॉटर वापरायचं. येस सुषमा हराळे, डिस्टिल्ड वॉटरच वापरायचं, म्हणजे तुमचं ऑटोक्लेव्ह सुद्धा खराब नाही होणार. कोणीतरी काल पण स्टीमरचा प्रश्न विचारला आणि आजही विचारलाय, स्टीमरची तुमची कॉईल खराब का होते, तुमचे स्टीमर्स खराब का होतात, स्टीमर पाणी बाहेर का फेकतात, कारण तुमचं पाणी स्वच्छ नाही. तर डिस्टिल्ड वॉटर तुम्हाला कुठेही पेट्रोल पंपाच्या इथे आजूबाजूला केमिकलचे जे शॉप्स असतात तिथे मिळेल, किंवा पेट्रोल पंपावर पण डिस्टिल्ड वॉटर मिळून जाईल. इट्स अ कंडेन्स्ड वॉटर, उकळलेल्या पाण्याचा कंडेन्स्ड आहे, आणि तेच वापरा आणि तुमचे मशीन्स कुठले खराब होणार नाही. त्याच्यानंतर
UV is ultraviolet. मॅम इन्फ्रारेड यूज कोविड ही प्रियांका साबळे, मला प्रश्न नाही कळला तुमचा. हॅलो मॅम, माझे कालचे लाईव्ह लेक्चर, आय आन्सर्ड दिस. स्मॉल इन्स्ट्रुमेंट किती वेळ ठेवून स्टरलाइज करू शकतो? कोमल, डिपेंड्स तुझे इन्स्ट्रुमेंट्स कुठले आहेत. साधारण 30 ते 45 मिनिटं तुम्हाला स्टरलाइज करायचे. सो रात्री तुम्ही घरी जाताना सगळे सेट्स स्टरलाइज करून युव्ही कॅबिनेट मध्ये संध्याकाळी टाकून जाऊ शकता. पण हे सगळं बंद करून बाहेर पडा, रात्रभर चालू ठेवू नका. ओके. इक्विपमेंट्स वेगवेगळे आहेत प्रताप घोडके. किती वेळाने स्टरलाइज होतात? प्रत्येक इक्विपमेंट वेगवेगळ्या वेळाने. तर तुम्ही जर नोट्स बघितल्यात ना, तर ते सगळं डिटेल मध्ये तुम्हाला दिलंय. ओके. स्पंजचा आन्सर मी मगाशीच दिलं. यूज अँड थ्रो शक्यतो वापरा. कॉटन यूज करा. राईट. कॉईल कशी क्लीन करायची? कॉईल तुम्ही विनेगरनी क्लीन करू शकता किंवा लिंबाने क्लीन करू शकता. जर तुमचा तो खालचा कंटेनर जो आहे तो तुम्ही अनस्क्रू करून काढू शकत असाल तर. ओके. पण शक्यतो कॉईल खराब होऊ नये म्हणून प्लीज यूज डिस्टिल्ड वॉटर. देन नंबर दिला. एबीटीसी टाईप एक्झाम आहे का? गौरी आढाव, येस. आणि तू ओरिएंटेशन व्हिडिओ बघ, म्हणजे तुझे हे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. ओके. ओरिएंटेशन व्हिडिओ मध्ये आम्ही हे सगळे प्रश्न सॉर्ट आउट केलेले आहेत. आता अजून काही क्वेश्चन्स असतील तर, नाहीतर आपण उद्या पुन्हा 6 वाजता भेटणार आहोत पुढच्या टॉपिक वरती. तुमचे काही जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही उद्या मला प्लीज विचारा. आजचं सेशन पाहिजे तर पुन्हा पाहू शकताय. आणि जसं मी सांगितलं, HBO राजस्थानच्या सेशनवर पेज वरती कालचंही सेशन आहे. तृप्ती साळी मॅम, मला ग्रुपमध्ये ऍड करा ना प्लीज. तृप्ती, खूप लोक आहेत तर आम्ही आता ग्रुप्स नाही बनवते, आम्ही इंडिव्हिज्युअली टाकतोय. ओके. शिल्पा यनगुळ, खूप परफेक्ट माहिती मिळाली मॅडम. थँक्यू शिल्पा, थँक्यू व्हेरी मच. मला काय करायला लागते, तुमचे सगळे कमेंट्स वेगळ्या फोनवर बघायला लागतात, कारण या स्क्रीन वरती मला तुमचे क्वेश्चन्स दिसत नाहीयेत. ओके. सो आय एम जस्ट चेकिंग ऑल द क्वेश्चन्स. थँक्यू स्मिता भोर, थँक्यू आनंदी खेडकर, वर्षा टिळेकर, थँक्यू स्वरूपा मेकअप, मनीषा रावडे, खूप छान इन्फॉर्मेशन. थँक्यू वैशाली देवकर, शीला सावंत. जे लोक सतत तेच क्वेश्चन्स विचारतायत त्यांनी वरचे खालचे आन्सर्स वाचा. मॅम, खूप मस्त सेशन झालं आजचं. थँक्यू. थँक्यू स्नेहल, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी प्लीज नोट्स वाचा, नुसत्या सेशन्सवर डिपेंडंट राहू नका, कारण खूप अभ्यास आहे. ओके. तुम्हाला एक जस्ट ह्याची सगळ्याची एक तोंड ओळख म्हणून हे सेशन्स आहेत, पण बऱ्याच ह्याच्यामध्ये अजून अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही अभ्यास करायला हव्यात. फाईन. सो आपण इथे मीटिंग एंड करूया. थँक्यू, गुड नाईट. आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज. तुमचं सेशन संपूच नाही असं वाटतंय. अरे थँक्यू मनीषा, आपण सतत असे सेशन्स घेणार आहोत. आणि गेले 2 महिने आम्ही बरेच सेशन्स IGTV लाईव्ह इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर घेतले, ते तुम्ही सगळ्यांनी बघा, त्याच्यातही तुम्हाला खूप माहिती मिळेल. थँक्यू कोमल, नीलम. स्मिता भोर, नोट्स कुठे मिळतील? कोणीतरी स्मिता भोर यांना आन्सर करा प्लीज, त्यांना माहिती नाही नोट्स कुठे मिळतील. नोट्स साठी हो गौरी आढाव, स्टरलायझेशन रोज करायचं. आपण एक क्लायंट केला की स्टरलाइज करायचे इक्विपमेंट्स. आता तर आपल्याला या कोविड सिच्युएशन मध्ये काळजी घेण्यासाठी तर खूपच व्यवस्थित आपल्याला हे सगळं स्टरलायझेशन सॅनिटेशन फॉलो करायचंच आहे. या. थँक्यू दर्शना, थँक्यू प्रणिता. स्मिता, तुम्हाला एक मेसेज मध्ये आम्हाला तुमचं नाव, नंबर, ईमेल पाठवायचा आहे, तुम्हाला नोट्स मिळतील. यानंतर मेकअपचं पण घ्या ना. नक्की शीला, मेकअपचं सेशन असणार आहे, पण ते एक प्रायव्हेट झूम कॉल वरती किंवा एखाद्या प्रायव्हेट ह्याच्यावरती होईल, ओपन फोन. आता जस्ट मी एक रिसेंटली घेतलंय, तुम्ही मेकअपचं अटेंड करू शकता, क्वेश्चन आन्सर सेशन घेतलेलं आहे. ओके. थँक्यू. थँक्यू श्रद्धा, थँक्यू गौरी. ओके. तर मी मीटिंग एंड करते. गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. तुमच्या कमेंट्स, कम्प्लिमेंट्स साठी खूप थँक्यू. बाय.